स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाचा सत्कार होत असताना तुम्ही मी आणि माझ्यासारखे अनेक लोक त्या सत्कार समारंभाचे साक्षीदार होत आहेत। हीच आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे। मला या ठिकाणी प्रस्ताव करण्याची संधी दिली त्याबद्दल पक्षाचे मी मनापासून आभार व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पुन्हा एकदा साहेब आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देऊन जे जे रायगडचं काम शिल्लक आहे ते काम आपल्या हातूनच घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। भाई म्हणजे तोफच आहेत यात शंका नाही। त्यानंतर आता मी विनंती करतो मंचावरील उपस्थित पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण जातोय। सन्माननीय दत्तात्रयजी मसूरकर, सन्माननीय भगवान शेठ भोईर, आदरणीय सुरेशजी पाटील, आदरणीय दीपकजी श्रीखंडे, सन्माननीय संतोषजी बैलमारे, आदरणीय एकनाथजी धुळे, अशोक शेठ सावंत, भरतभाई भगत, अशोकजी भोपतराव आणि अंकितजी साखरे यांना नम्रतेची विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आज या मंचावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राज्यसभेचे खासदार सन्माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब मंचावरती उपस्थित आहेत। आपण त्यांचा आदरपूर्वक स्वागत या मंचावरती करावा। सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, राजकारणात संयम आणि नेतृत्वात दूरदृष्टी जपणारे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल यांचा सत्कार या मुख्य मंचावरती आपण मात्र संपन्न करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दूरदृष्टी लाभलेलं आहे नेतृत्व। आदितीताई, हा भव्य सत्कार सन्माननीय कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल साहेबांच्या मंचावरती। धन्यवाद डीजे। राजेंद्रजी निगुडकर, सन्माननीय प्रकाशजी पालकर, शरदभाई कदम, अजयजी सावंत, नारायणजी डामसे, मधुकर भाऊ घारे, मनीषजी यादव, बबन मनवे आणि सुभाषजी केकाणे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित माजी कॅबिनेट मिनिस्टर, परळी वैजनाथचे आमदार सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब या मंचावरती उपस्थित आहेत। अर्थातच धनुभाऊ या मंचावरती उपस्थित आहेत। आपण त्यांचा आदरपूर्वक स्वागत या मंचावरती करावा। तरुणाईची उमेद आणि लोकसेवेची जिद्द असलेले सन्माननीय धनुभाऊ या मंचावरती उपस्थित आहेत। सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण माजी मंत्री, महाराष्ट्र राज्याचे परळी वैजनाथचे आमदार सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेबांचा आपण सत्कार करावा। सौभाग्यवती रंजनाताई धुळे, त्याचबरोबरीने प्राचीताई पाटील, वैशालीताई जाधव, मधुराजी चंदन, राजेश्रीताई कोकाटे, स्वातीताई कुमार आणि मनीषाताई ठोंबरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते राष्ट्रवादी महिला काँग्रेस तथा अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग रुपालीताई चाकणकर यांना आपण सन्मानित करावं। महिलांच्या सामर्थ्याचा आवाज आणि त्यांचा सत्कार, अर्थातच रुपालीताई चाकणकरांचा सत्कार ॲडव्होकेट रंजनाताई धुळे, प्राचीताई पाटील, वैशालीजी जाधव, मधुराताई चंदन, राजेश्रीजी कोकाटे, स्वातीताई कुमार आणि मनीषाताई ठोंबरे यांचा सत्कार होतोय। श्री भगवानजी चंचे, श्री शेखरजी पिंगळे, भूषणजी पाटील, ज्ञानेश्वरजी गायकवाड, कुमारजी दिसले, अविनाशजी कडू, नरेशजी जोशी आणि उत्तम जाधव आणि नजीम आसवारे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मावळचे आमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके यांना आपण यांचं स्वागत आपण करावा। विकासाच्या वाटेवरील दीपस्तंभ मावळचे आमदार लोकप्रतिनिधित्व प्रामाणिकपणे कसं साकारावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुनील अण्णा शेळके यांचा सत्कार या मुख्य मंचावरती मात्र संपन्न होतो। पुढील सत्कार मूर्ती साहेब, मी 1 मिनिट घेतो। मला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा टाइम किती महत्त्वाचा आहे।
यापेक्षा आणखी का असायला हवं? आदितीताई आणि अनिकेत भाई तेहून वारंवार सांगतायत आयोजकांना आमचा सत्कार होणार नाही. यापेक्षा आणखी काय असायला हवं हे मोठपण. आता विनंती आहे, राजाभाऊ कोठारी, सरफराजजी तिवाले, सोमनाथजी पालकर, हरिचंद्रजी निरगुडा, संतोषजी गुरव आणि प्रमोदजी माळी यांना की आपल्या शुभ हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते सन्माननीय आनंदजी परांजपे साहेबांना आपण सन्मानित करावं. सन्माननीय आनंदजी परांजपे साहेबांचा सत्कार या मंचावरती संपन्न होतोय. माजी आमदार मुश्ताकभाई अंतुले यांचा सत्कार सन्माननीय अतुलजी कडू, सुधाकरजी डायरे, रमेशजी जाधव, अरुणजी हरपुडे यांना विनंती आहे की माजी आमदार मुश्ताकभाई अंतुले साहेबांचा आपण सत्कार करावा. माजी आमदार तुकारामजी सानप साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. तुकारामजी सानप साहेबांचा सत्कार. तुकारामजी सुर्वे साहेब माजी आमदार यांचा सत्कार अल्पेशजी थरकुडे, स्वप्नीलजी पालकर, जयेंद्रजी देशमुख, अविनाशजी कडू, योगेशजी देशमुख, अमरजी मानकावले आणि सुजित भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र होईल. माजी आमदार तुकारामजी सुर्वे साहेबांचा सत्कार. कृपया करून विनंती आहे मागील पदाधिकाऱ्यांना की स्टेज आपण खाली करावा. सुरेखाताई खेडकर, पूजाताई सुर्वे, जयवंतीताई हिंदोळा, शिल्पाताई सुर्वे, कविताजी शिंगवे आणि सायलीताई दळवे आणि प्रज्ञाताई चव्हाण यांना विनंती आहे आपण स्नेहलताई जगताप यांना सन्मानित करावं. मंचावरती स्नेहलताई जगताप उपस्थित आहेत. यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. हॅलो. आज या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करीत आहोत या कर्जत नगरीमध्ये रायगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने.